बिजली भी हूँ ना खेती यूं आग से दिल मेरे हर एक अदा कर दूंगी घायल तुझे रातों की है बस्ती मेरे हर अंग अंग में जिसमें दम हो आए वो ले ले अपने संग में बाहों में दिल की बुझाने अगन 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 चम चम करता है ये नशीला बदन भरी सब है मेरे साथ में अपने दिल के तूफान मेरी सांसों में भर दे तेरी मैं हो जाऊं यारा मुझको दीवाना कर दे बाहों में दिल की बुझाने अगन 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 चम चम करता है ये नशीला बदन 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 कहती है कि आँखें शराबी कर ले अपनी रात गुलाबी बेताबी है तन में है मीठी चुभन 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 चम चम करता है ये नशीला बदन नाही तेवढा आवाज नाहीये त्यामुळे आपण पुढचं गाणं घेऊ शकतो आवाज जर खूप असता तर आपण विचार केला असता ना पण टाळ्या पाहिजेत तेवढ्याच भरी सब है मेरे साथ में अपने दिल की तूफान मेरी सांसों में भर दे तेरी मैं हो जाऊं यारा मुझको दीवाना कर दे बाहों में दिल की बुझाने अगन 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 चम चम करता है ये नशीला बदन 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 अजय अतुल आणि तुम्ही समकालीन यांचा प्रवास तुम्ही खूप जवळून बघितलेला आहे काय वाटतं सगळ्यात आधी मी असं म्हणेन की बऱ्याच वर्षांनी मराठी संगीत सृष्टीने एका संगीतकार जोडीची अशा तऱ्हेने कॉन्सर्ट बघितली आहे त्याबद्दल मी झी मराठीची अगदी मनपूर्वक आभारी आहे आणि अजय अतुल both of them deserve this. बरं मी काय म्हणतो वैशाली वहिनी तू चुकून बायकोला वहिनी वगैरे म्हणत नाहीस ना तेवढंच सांग अजून नाही म्हटलं अजून नाही म्हटलंय ना शिव मला सांगा चमचम
हे गाणं गाताना म्हणजे आता जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा मला तर नाचावंसं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नाचवावं असं वाटतं. नाचवावंसं वाटतं. नाचवावं असं वाटतं, आमचं कामच ते आहे ना. म्हणून तुम्ही नाचवलं का? नाही, गाणंच असं होतं. मी जेव्हा हे गाणं गायलं आणि मला मी गायले त्याहीपेक्षा अजय अतुलची जी अरेंजमेंट होती आणि कंपोजिशन या दोन्हीवर इतका विश्वास होता. मला खात्री होती की हे गाणं जेव्हा चॅनलवर येणार त्यावेळी लोक कान टवकारून ऐकणार नक्की आहेत. त्यापुढे मग ऑडियन्सची मर्जी असते की ते गाणं स्वीकारावं का काय करावं. पण मी या संधीचा फायदा घेईन तुम्हा सगळ्यांना धन्यवाद म्हणेन की चमचम हे गाणं मला वाटतं 6 वर्ष झाली असतील रिलीज होऊन. 5 वर्ष झालेली आहेत आणि 5 वर्षानंतरही चमचम आणि अजय अतुलच्या प्रत्येक गाण्याला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खूप आनंद होतो. अजय अतुल, थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर दिस इव्हनिंग. थँक्यू. धन्यवाद वैशाली. थँक्यू. गणपती बाप्पा. अतिशय मेहनत घेणारी मुलं आहेत दोघी, बरं का, आणि मनापासून त्यांचं संगीतावरती प्रेम आहे. अतिशय कष्ट घेणारी आहेत आणि संगीत सोडून मला असं वाटतं, मला नाही वाटत ते दुसऱ्या कुठच्याही गोष्टीचा विचार करत असतील. प्रत्येक गोष्टीत त्याचं एक वेगळेपण असतं, पण त्याच्यावरती अजय अतुलची एक छाप असते आणि ती गोष्ट त्यांनी अतिशय उत्तम रीतीने मेंटेन केली आहे. कारण संगीत देणं ही, माझे वडील स्वतः संगीतकार होते त्याच्यामुळे मला माहिती आहे की संगीत देणं ही काही सोपी गोष्ट नाही. अनेक वेळेला ज्यावेळेला तुमच्या समोर गाणं जेव्हा लिहून येतं ते वाचत असताना तुम्हाला ते गाणं ऐकू यायला लागतं कसं होईल. आणि अजय अतुल दोघांची ज्याला कंपोजिशन्स आपण बघतो ऐकतो त्याला असं वाटतं की याला आधी ऐकू आलंय हे गाणं. म्हणूनच इतक्या उत्तम पद्धतीने ते त्यांचं ऑर्केस्ट्रेशन उत्तम असतं, चाल तर उत्तम असतेच. अजय गातोही छान, बरं का, आणि दोन्ही भावांचं ट्युनिंग इतकं अप्रतिम आहे की कोणी कुठे काय करावं हे दोघांनी बरोबर कळतं. काही मी लोक बघतो जे फक्त टेक्नॉलॉजीच्याच आहारी जातात आणि मूळ जो त्याचा गाभा आहे संगीताचा ती गोष्ट विसरून जातात. या दोन्हीचं अत्यंत करेक्ट कॉम्बिनेशन ज्याला म्हणतो आपण, हे अजय अतुल उत्तम रीतीने करतायत आणि त्यांच्या या सगळ्या गोष्टीला कुठेही दृष्ट न लागू एवढी एक फक्त मनापासून इच्छा.